राज्यातील 50 दिव्यांगांनी एकत्र येत महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे 5400 फुटाचे सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करून नवीन वर्षाचा अनोखा 31st साजरा केला आहे। शिवूर्जा प्रतिष्ठान या दिव्यांगांच्या दुर्गभ्रमण संवर्धन संस्थेच्या वतीने गेल्या 14 वर्षापासून सर्वात उंच कळसुबाई शिखरावर दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचं आयोजन करण्यात येत असतं। या वर्षी देखील 31 डिसेंबर रोजी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, बुलढाणा, सातारा, जळगाव, अकोला, हिंगोली, अमरावती, धुळे, लातूर या जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त दिव्यांग आणि त्यांचे मदतनीस कळसुबाई शिखर पायथ्याच्या बारी गावात एकत्र जमा झालेत। प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली व सचिव कचरू चांभारे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 1 वाजता कळसुबाई शिखर चढण्यास सुरुवात केली। खाच खळगे, अवघड वाटा, झाडी झुडपे, डोंगरदऱ्या, लोखंडी शिड्या, निसरड्या वाटेवर एकमेकांच्या हाताला धरून या सर्व दिव्यांगांनी अवघ्या 5 तासात कळसुबाई शिखर सर केले। 31 डिसेंबर रात्रीचा मुक्काम कडाक्याच्या थंडीत आणि सोसाट्याच्या वाऱ्यात कळसुबाई शिखर माथ्यावर कापडी तंबूत ठोकण्यात आला। 1 जानेवारी नवीन वर्षाचा सूर्योदय सर्वोच्च शिखरावरून पाहून जल्लोष साजरा करण्यात आला। दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता शिखर उतरण्यास सुरुवात केली आणि अवघ्या 3 तासात हे सर्व दिव्यांग सुखरूप पायथ्याच्या बारी गावात पोहोचले। कळसुबाई शिखर पायथ्याला असलेल्या बारी आणि जहागीरदारवाडी या गावातील गावकऱ्यांनी या सर्व कळसुबाई शिखर वीर दिव्यांगांचे स्वागत केले। बारी गावचे सरपंच वैशाली खाडे, उपसरपंच गणेश खाडे, सदस्य रोहिणी खाडे, जहागीरदारवाडी गावचे सरपंच पंढरीनाथ खाडे, उपसरपंच रुक्मिणी करडुले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे व सचिव कचरू चांभारे यांच्या हस्ते सर्व दिव्यांगांचा व त्यांच्या मदतनीसांचा सत्कार प्रमाणपत्र देऊन करण्यात आला। या मोहिमेमध्ये अध्यक्ष शिवाजी गाडे, सचिव कचरू चांभारे, जगन्नाथ चौरे, मच्छिंद्र थोरात, जीवन टोपे, सागर बोडके, कल्याण घोलप, विजय पाटील, अतुल कदम, अवधूत लाळे, जालिंदर दिबेकर, तेजस्वी कदम, किरण जाधव, सुनील वेदपाठक, प्रियंका लाड, दत्तू बखरे, भास्कर शिंदे, गणेश सुकाळे, रामराज गिरी, संभाजी जाधव, गणेश अत्तरकर, अंजना शेवाळे, मदन बर्वे, नामदेव फरडे, अरुण गायधरे, श्रीदत्त बिरादार, आबा थोरात, शंकर पवार, पंकज डुकरे, हनुमंत बाबर, यश खोपडे, प्रशांत विपिनकर, अरुण गायकवाड, संगीता शेवाळे, योगेश जाधव, मुकुंद आहेर, गहिनीनाथ भिसे, सतीश आणेराव, राजू जाधव, लक्ष्मीकांत शिरूरकर, प्रमोद अंदुरे, शरद गायके, दत्तात्रय प्रभाळे, बाजीराव ढाकणे, आलोक पवार, श्रावणी सावंत, संजय अलमुले, राजू खोपडे, अमर कदम, तेजल कदम या दिव्यांगांनी व त्यांच्या मदतनीसांनी सहभाग घेतला होता। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर। जय शिवराय। मी शिवाजी गाडे, शिवूर्जा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। 31 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील 50 पेक्षा जास्त दिव्यांगांची, सर्व प्रकारच्या दिव्यांगांची कळसुबाई शिखर ऊर्जा मोहिमेचे आयोजन 31 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आलं होतं। या ऊर्जा मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील 50 पेक्षा दिव्यांगांनी सहभाग घेतला। जवळपास अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, मुंबई, अगदी संपूर्ण राज्यभरातून या मोहिमेमध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांनी सहभाग घेतला। सर्व दिव्यांगांच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा हा अनोखा उपक्रम गेल्या 14 वर्षापासून आपण शिवूर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतो आणि हे सलग 14वे वर्ष आहे। आतापर्यंत अशा मोहिमेमधून 560 दिव्यांगांनी, राज्यातील 560 दिव्यांगांनी कळसुबाई शिखर सर केला आहे आणि हा एक अनोखा विश्वविक्रम आहे। निश्चितच यानंतरही पुढील वर्षीच्या 31 डिसेंबर रोजी आम्ही आयोजित करण्यात येणाऱ्या शिवूर्जा प्रतिष्ठानच्या ऊर्जा मोहिमेमध्ये पुन्हा दिव्यांगांनी सहभागी व्हावं आणि या मोहिमेत सहभागी झालेल्या तमाम सर्व दिव्यांगांचे खूप खूप आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, जय शिवराय। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी कचरू चांभारे, शिवूर्जा प्रतिष्ठान सचिव। दरवर्षी आम्ही 31 डिसेंबर रोजी नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी कळसुबाई शिखरावर, सह्याद्री रांगेतलं जे सर्वोच्च शिखर आहे अशा या शिखरावर येत असतो। 1 जानेवारीचा उगवता सूर्य पाहतो
आमची याच्या मागची थीम अशी आहे की एक उगवता सूर्य या वर्षीचा पाहत असताना त्या सूर्याला आम्ही असं म्हणत असतो की आमच्या आयुष्यामध्ये हा सूर्य पुन्हा पुन्हा येऊ दे आणि तो सूर्य पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊ। पण हे होत असताना पाठीमागं कुठली तरी एखादी दैवी शक्ती पाहिजे आणि मग त्या शक्तीची आराधना करण्यासाठी या उंचावर असलेलं एक दैवत कळसुबाई शिखर, उगवता सूर्य समोर आणि पाठीमागे कळसुबाई असा हा पवित्र संगम योग साधावा म्हणून शिवूर्जा प्रतिष्ठान आमचे मित्र शिवाजी अण्णा गाडे यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी राज्यातील सर्व दिव्यांगांना एकत्र येऊन, यावर्षी पाऊस पाण्यामुळं बराचसा रस्ता तसा खराब झालेला आहे, पण एक जिद्द असल्यामुळं मी नेहमी म्हणत असतो की आमचं मन नेहमी अभंग आहे, फक्त शरीर आमचं दुभंग आहे। दुभंगलेल्या मनाला, दुभंगलेल्या शरीराला अभंग मनाची साथ देऊन दऱ्याखोऱ्या असतील, घसरगुंडी असेल, मोठमोठ्या वाटामधल्या शिळा असतील, ह्या सगळ्या पार करून आम्ही येतो। त्यासोबतच दर महिन्याला एक गडकिल्ला सर करत असतो। पण कळसुबाई शिखराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथं आम्ही प्रचंड संख्येनं येतो। यावर्षी सुद्धा राज्यातील 50 दिव्यांग या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे काय माझे दिव्यांग भाऊ बहिणी या ठिकाणी सहभागी झाले त्या सर्वांचं मी शिवूर्जा प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय शिवराय।